नमस्कार मित्रांनो, आज आपण पिकाची नोंद कशी उतार्यावरती लावायची ते बघणार आहोत. त्यासाठी प्ले स्टोअरवरून आहे ना ई पीक पाहणी ॲप हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. सध्या रब्बी हंगामाची म्हणजे तुम्ही गहू, हरभरा, कांदा वगैरे याची नोंद लावू शकता. ई पीक पाहणी ॲप ओपन करायचं आहे. तिथं निवडामध्ये महसूल निवडायचं, महसूल विभाग नाशिक. त्याच्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा, तुमचा मोबाईल नंबर एंटर करा त्यावरती. आता इथे ह्या नंबरवर किती रजिस्ट्रेशन झालेले ते दाखवतील, त्याच्यामध्ये तुमचं नाव येईल. आता इथे 4 अंकी कोड नंबर विचारता येईल, असं तुमच्या ध्यानात तर टाका, नाहीतर संकेत शब्द विसरला याच्यावर क्लिक करून बघता येईल. त्याच्यानंतर आता इथं बरेच प्रकार दिसतात. आता आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची, पिकाची नोंद लावायची, म्हणून पिकाची माहिती नोंदवायच्यावर क्लिक करायचं. आता इथं खाते क्रमांक, त्याच्यानंतर गट नंबर ऑटोमॅटिक येतं. आता क्षेत्र ऑटोमॅटिक येतं इथं. आता इथं हंगाम, रब्बी हंगाम घ्यायचं. इथं पूर्ण क्षेत्र किती तुमच्या नावावर ते दाखवेल. त्याच्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा. इथं एकाच म्हणजे मिश्र पीक घेतले तुम्ही, म्हणजे 2 पिकं एकत्र घेतलेलं असेल तर इथं बहु पीक घ्यायचं. एकच पीक असेल तर 1 पीक घ्यायचं. इथं पॉलिहाऊस वगैरे असेल तर त्याचे पर्याय पण दिलेले त्यामध्ये. आता तिथे 1 पीक घेतलं मी. पिकाचा प्रकार पीक आहे, काही फळबाग आहे, पीक आहे. पिकाचे नाव, तिथं जे पण तुमचं पीक असेल त्याचं निवड करायची. आता इथं गहू, इथं क्षेत्र किती क्षेत्रामध्ये लागवड केलेली ते दाखवलं. आता एखाद्याचं 1 एकर गहू असेल तर 0.40 असं टाकायचं. ठीक आहे. एखाद्या 2 एकर असेल तर 0.80 असं टाकायचं. 1 एकर असेल म्हणजे 2.5 एकर असेल तर 1.0 असं टाकायचं. ठीक. आता इथं 2 एकर गव्हाची नोंदणी करताय. जलसिंचनाची साधने निवडायचं. इथं तुमच्याकडे बोर आहे का, विहीर आहे, काय असेल ते इथं निवडायचं. सिंचनाची पद्धत, ठिबक सिंचन आहे का, तुषार सिंचन आहे का, तुमच्याकडं प्रवाह पद्धतीने पाणी देत आहे. इथं लागवडीची दिनांक विचारते, कधी तुम्ही पेरणी केली त्याची. 12/12. ठीक आहे. पुढे जाऊ. आता इथं तुमचं जर जास्त अंतरावर असाल तुम्ही शेतीपासून तर तिथं दाखवून ते तुम्ही किती अंतरावर आहे शेतीपासून. जेवढे जवळ असेल तेवढं चांगलं. ठीक आहे. इथं पुढे जाऊ, क्लिक करू. आता इथं 2 पर्याय दिसते. छायाचित्र अपलोड करा, म्हणजे फोटो काढायचा पिकातून. आपण कॅमेरा ओपन करू. अशा पद्धतीने फोटो अपलोड करून घ्यायचे आणि इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं. मग इथं पूर्ण माहिती चेक करून घ्या, नोंदणीची तारीख वगैरे. त्याच्यानंतर पेरणीची तारीख, क्षेत्र बरोबर टाकलं गेलं आहे का, अशा पद्धतीने. आणि याप्रमाणे इथं क्लिक करून पुढे जावर क्लिक करा. अशा पद्धतीने आपण पिकाची नोंदणी अपलोड केलेली आहे.